लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. त्यातच आता ठाकरे गट आणि मनसेने शिवाजी पार्क मध्ये सभा घेण्याचे ठरवले आहे. पण शिवाजी पार्कातील निवडणुकांच्या सभेसाठी ठाकरे गट विरुद्ध मनसे असा संघर्ष पाहायला मिळत आहे. त्याचे कारण म्हणजे ठाकरे गट आणि मनसेकडून एकाच तारखेला सभा घेण्यासाठीचे अर्ज करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दोन्ही पक्षांनी एकाच दिवशी अर्ज केला आहे. त्यामुळे आता प्रशासन कुणाला परवानगी देणार व शिवाजी पार्कात कुणाचा आवाज घुमणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 17 मेला प्रचार सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावा यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोघांचेही अर्ज दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे 17 मेला आपल्या पक्षाच्या प्रचार सभेसाठी मैदान मिळाव्यासाठी दोन्ही पक्षांनी 18 मार्च रोजी एकाच दिवशी मुंबई महापालिकेकडे अर्ज केला होता. मात्र 17 मेला शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने प्रथम अर्ज केला असल्याचे मुंबई महापालिकेने दिलेल्या इन्व्हर्ट नंबरवरून दिसत आहे. त्यामुळे नियमानुसार शिवाजी पार्क मैदान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाच मिळणार असा विश्वास पक्षाच्या नेत्यांना आहे. 2016च्या शासन निर्णयानुसार विशिष्ट 39 दिवस वगळता इतर दिवशी शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी परवानगी देण्याचा अधिकार हा नगरविकास विभागाला आहे. त्यामुळे नगरविकास विभाग आता या दोन अर्जांवर नेमका काय निर्णय घेतो आणि 17 मे रोजी कोणाला सभा शिवाजी पार्क मैदानावर करायला परवानगी मिळते हे पाहावेच लागणार आहे. याआधी 2009च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी अगदी अशाच प्रकारे एकाच दिवशी सभेसाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अर्ज केला होता. मात्र त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिला अर्ज केला असल्यामुळे त्यांना सभेसाठी मैदान देण्यात आले आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.